नमस्कार. मी इथे बीटची भाजी बनवत आहे. त्यासाठी 2 बीटरूट साफ करून घेते. सर्वात अगोदर त्याची वरची साल काढून घेते. साल काढून झालेली आहे. आता मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे बीटरूट कापून घेते मी. छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता कढईत तेल घेऊन त्यात राई, कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. त्यात कापून ठेवलेला बीटरूट घालते आणि मिक्स करून घेते. 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालते, थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते. बीटरूट शिजलेलं आहे. किसून ठेवलेलं खोबरं घालते, मिक्स करून घेते, थोडीशी कोथिंबीर घालते आणि पाणी आटेपर्यंत शिजून घेते. बीटरूटची भाजी तयार आहे. इथे एक बीटरूट घेतलेलं आहे, ते कुकरमध्ये मी शिजून घेते. शिजून झालेलं आहे. त्याची वरची साल काढून घेते आता आणि त्याचे गोल गोल कापं करून घेते. अशा प्रकारे बीटरूटची कापं करून घेतलेली आहेत. त्यात आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालून पाणी घालून पेस्ट करून घेते आणि बीटरूटच्या कापांना लावून घेते. बीटरूटच्या कापांना पेस्ट लावून झालेली आहे. आता रवा घेतलेला आहे मी. ते कापांना रवा लावून घेते दोन्ही बाजूने. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. कापं फ्राय करायला ठेवते. कापं शिजलेली आहेत. फक्त वरून क्रिस्पी होण्यासाठी मी दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. बीटाची कापं तयार आहेत. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात राई, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून परतून घेते. कांदा नरम झाल्यावर एक टोमॅटो घालते बारीक चिरलेला, तो पण परतून घेते. थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला सगळं घालून मिक्स करून घेते. इथे 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या साफ करून त्या घालते आणि परतून घेते. थोडंसं पाणी घालते, सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते, थोडीशी कोथिंबीर घालते आणि झाकण लावून शेंगा शिजायला ठेवते. आता झाकण काढलेले आहे. शेंगा शिजलेल्या आहेत. वरून खोबरं घालते आणि मिक्स करून घेते आणि एक वाफ काढून घेते. कोथिंबीर घालते. शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी तयार आहे. इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून कुकरमधून शिजून घेतलेले आहेत. ते घोटून घेते. ते कढईत तेल घेतलेले आहे. त्यात राई आणि जिरं घालते. 7-8 मेथीचे दाणे घालते. लसूण, सुकी मिरची, कढीपत्ता आणि हिंग घालते. थोडीशी हळद आणि कोथिंबीर घालून फोडणी केलेली आहे. त्यात शिजून ठेवलेली डाळ घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळीला उकळी काढून घेते. डाळीला छान उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. आता मी सर्व करते.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.